नमस्कार मंडळी, मी स्वप्नील तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आजची व्हिडिओ कुठल्या ठिकाणाची नसून एका पार्टनरची आहे, एका पार्टनरबद्दलची आहे. सो कोण आहे ती पार्टनर तुम्ही मागे बघू शकता. आपली जी बाईक आहे तिची इन्फॉर्मेशन व्हिडिओ पूर्ण आज मी शूट करणार आहे. सो मित्रांनो, हिच्याबद्दलचा व्हिडिओ बनवायचं कारण एकच आहे की आता हिला झाली 14 वर्ष पूर्ण आणि 15 वर्ष लागलं आहे. सो 15 वर्षानंतर आपल्या भारतातला जो नियम आहे RTOचा, ॲज पर RTO व्हेकल रूल ॲक्ट, सो 15 वर्षानंतर गाडी रिटायर होते. सो ही 1 वर्षानंतर रिटायर होणार आहे. गाडी अजून पण मेंटेन आहे. आपण अजून 5 वर्ष तिचा ग्रीन PUC काढून एक्सटेंड करणार आहोत, म्हणजे अजून 5 वर्ष ती चालू शकते. सो काही आठवणी आहेत या बाईकसोबतच्या, तर ही व्हिडिओ जपून राहील पुढे यासाठी व्हिडिओ बनवतो आहे आणि यूट्यूबवर पोस्ट करतो आहे. सो आवडली तर नक्कीच शेअर करा. बाईकसोबतचे मॉडिफिकेशन्स आणि या मॉडेलचे मॉडिफिकेशन्स भरपूर कमी आहेत. मी यूट्यूबवर भरपूर सर्च केलं, मॉडिफिकेशन खूप कमी आहेत आणि मला थोडा लाँग राईड करायला आता चालू करणार आहे मी तर त्यासाठी हे मॉडिफिकेशन्स मी केलेत. सो बेसिकली सांगायचं झालं मित्रांनो, तर ही बाईक आहे CB युनिकॉर्न डॅझलर, जी की 2010ची मॉडेल आहे आणि आता हिला 14 वर्ष पूर्ण होती लवकरच आणि 15 वर्ष लागेल. सो त्याआधी हा व्हिडिओ बनवून घेतो आहे आणि बाईकमध्ये छोटे मोठे मॉडिफिकेशन्स केलेत मी. सो ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ शूट करतो आहे. सो व्हिडिओ पण सुरू करूया बाईकच्या इंजिनपासून. इंजिनमध्ये आपण कोणते मॉडिफिकेशन नाही केलेत, ॲज इट इज जसा आहे कंपनी फिटेड इंजिन. 151 cc म्हणजे 150 cc ची बाईक होती आणि आजही तशीच सेम पॉवर देते, कारण मी आजपर्यंत तिला मेंटेन ठेवली आहे. फक्त हाफ इंजिनचा पण काम केलं आहे, म्हणजे हा हेड आणि त्याच्यातला पिस्टन जो आहे हाफ, तो नवीन टाकला आपण, कारण 13 वर्षानंतर भरपूर ॲव्हरेज कमी द्यायला लागलेली आणि पिस्टनची झीज झाली होती. त्याच्यामुळे आपण हे 2 पार्ट चेंज केलेत आणि बाकी इंजिन ॲज इट इज आहे तसं आहे. की तुम्ही बघू शकता या सीलवरनं तुम्हाला समजेल की इंजिन आपला खोललेला होता. सो मित्रांनो, आपण मोठे मॉडिफिकेशन जास्त काही केलेत नाही. फक्त हे टुरिंग क्रॅश गार्ड आहेत, हे क्रॅश गार्ड असं, आणि हा सॅडल स्टे, हा टॉप रॅकचा जो कॅरियर आहे ते सर्व लावून घेतलं आहे लाँग टूरसाठी, कारण इथे आपल्याला लगेज बांधता येतो आणि जर डबल सीट असेल तर इथे दुसरा माणूस बसतो. हे नसेल तर आपल्याला लगेज इथे बांधावा लागतो आणि सोलो राईड करावी लागते. मोस्ट ऑफ सोलो राईडच असतात, तरी पण मी जागा एक्स्ट्रा होईल म्हणून ते लावून घेतले. सेकंड पार्ट आहे टायर साईज. तर याची टायर साईज जी आहे ती ओरिजिनल साईज आहे 120/17, 120/80/17, जी 120/80/17 कंपनी फिटेड टायर आहे. सो ती साईज मी एकदा मध्ये चेंज केली होती, 130चा टायर टाकला होता, पण भरपूर ॲव्हरेज कमी यायला लागला. त्याच्यामुळे गाडी दिसत होती एकदम मस्क्युलर, पण ॲव्हरेजमुळं मी तो पुन्हा ॲज इट इज ओरिजिनल होता तसं टाकून घेतला आहे. फ्रंटला असतो 90/90/17, 90/90/17चा टायर आहे. तर मित्रांनो, बाईकमध्ये आपण मॉडिफिकेशन जे केलेत त्याच्यामध्ये ही एक विंडशील्ड येते. ही विंडशील्ड मी खूप वर्षांपासून लावली आहे, जवळपास हिला 5-6 वर्ष झाली असेल. याच्या आधी दुसरी होती पूर्ण ब्लॅक, ही ट्रान्सपरंट आहे, बघू शकता तुम्ही. आधी पूर्ण ब्लॅक होती, ती काढून मग रिप्लेस करून मी ही लावले. त्याच्यानंतर हेडलाईटमध्ये कोणतेही बदल नाही केलेत, ॲज इट इज ओरिजिनल आहे. फक्त आतमध्ये जो बल्ब आहे तो LED टाकला आहे, 120 वॅटचा अपर डिपर असा LED बल्ब आहे. त्याच्यानंतर इंडिकेटर्स जे आहेत मित्रांनो, इंडिकेटर आहेत ते KTM स्टाईलचे लावलेले आहेत, कारण याची विजिबिलिटी जी आहे ती रात्री भरपूर जास्त, LED असल्यामुळे भरपूर जास्त, आणि बॅटरी कन्झम्पशन कमी करतात LED इंडिकेटर्स हॅलोजन बल्बच्या मानाने. सो चारी साईडला बघू शकता हे 2, आणि मागे पण सेम इंडिकेटर्स. याची विजिबिलिटी भरपूर जास्त आहे. तर मित्रांनो, तुमच्याकडे डॅझलर असेल किंवा कोणती दुसरी गाडी, हे इंडिकेटर सगळ्या गाड्यांना सूट होतात, पण माझ्या गाडीच्या याच्यात अशी केस होती की ओरिजिनल जे डॅझलरचे इंडिकेटर्स येतात ते भरपूर लांब असतात. ते हा जो ब्रॅकेट आहे तो आतमध्ये होता इथे, आणि तिथून इंडिकेटर इथपर्यंत यायचा. आणि जर मी हा इंडिकेटर लावला तर हा इंडिकेटर छोटा आहे, तर याच्यासाठी मला हे जे ब्रॅकेट आहे ते एक्सटेंड करावे लागले, बाहेर अल्ट्रेशन करावं लागलं. दोन्ही साईडला बघू शकता तुम्ही, हे ब्रॅकेट आहेत मी वेल्ड करून बाहेर काढलेत आणि मग इंडिकेटर फिट केलेत, म्हणजे ते आता चांगले विजिबल होतील, एवढा स्पेस मिळतो आहे त्याच्यामुळे बाहेर लावलेत. मागच्या इंडिकेटरला काही इश्यू नव्हता, मागच्या ॲज इट इज फिट झालेत ओरिजिनलच्या जागेवर. त्यानंतर येऊया आपण मित्रांनो टेल लाईटकडे. तर ही मित्रांनो डॅझलरची टेल लाईट नाही आहे,
याची टेल लाईट रेड कलरची येते, हॅलोजन बल्ब असतो. सो आपण जी टेल लाईट लावली ती डॅझलर नंतर एक मॉडेल आला होता ट्रिगर, त्याची भरपूर अशी पॉवरफुल टेल लाईट आहे. तर टेल लाईट पूर्ण LED सेटअप आहे आणि विजिबिलिटी भरपूर चांगली आहे. त्याच्यामुळे मी हा अख्खा टेल लाईट चेंज केला आहे, थोडासा अल्ट्रेशन केलं आहे. इथं बघू शकता तुम्ही टेल लाईट बसण्यासाठी कट मारलेत इथे आणि इथे कट केले. लांबून तेवढे दिसून नाहीत पण याची विजिबिलिटी भरपूर चांगली आहे. त्यानंतर मित्रांनो आपण बाईकमध्ये अजून एक मॉडिफिकेशन खेळतो म्हणजे लाईट सेटअपचा. तर जेव्हा नाईट राईड असते आणि कुठे लांब जातो, हायवेला जातो किंवा एखाद्या सुनसान जागेवर जातो जिथे लाईटचा अजिबात कुठे काय रोडला गाड्या कमी जातात, लाईट नाही, तर त्यासाठी ह्या लाईट सेटअप लावले आपण. हे आहेत एजची मिनी फॉग लॅम्प आणि हे 90 वॅटचे दोन्ही आहेत, 2 पेअर आहेत. ते 90 वॅट म्हणजे एकाची पॉवर आहे 45 वॅट, 45 वॅटचा एक आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली जे आहेत ते एजची 4x4 याच्यामध्ये तुम्हाला येल्लो आणि व्हाईट, लो बीम येल्लो आणि हाय बीम व्हाईट भेटतो. याच्यामध्ये इनबिल्ड आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एकच मोड भेटतो, म्हणजे एक फ्लॅशर मोड आणि एक डायरेक्ट ब्राईट मोड असतो. सो याच्यामध्ये एक येल्लो प्लेट आहे, ती मी काढून ठेवली घरी. तर तुम्हाला फॉग लॅम्प येल्लो हवी असेल तर ही प्लेट या रबरमध्ये बसते. तर हे जे आहेत ते 65 वॅट इच म्हणजे 130 वॅटची एक पेअर आहे. याचा उजेड मित्रांनो आहे ना, याचा भन्नाट उजेड आहे. हे जर लावले ना, समोरचा 100 ना 110% डिपर देणार. अप्पर मारून जे गाडी चालवतात ना त्यांच्यासाठी ते ठेवले स्पेशली. जेव्हा पण समोरची पासिंग दिल्यानंतर आपण मागून पासिंग देतो, समोरच्या गाडीने जर लाईट खाली नाही केली ना, बस हे 2 लावायचे. 2 लावले की समोरचा डायरेक्ट आणला. एमर्जन्सीसाठी लावलेत ते, आपल्या सेफ्टीसाठी. तसे मी जास्त यूज नाही करत कारण ह्याच्याने बॅटरीवर खूप लोड येतो आणि हे चालून जातात. हे इनफ आहेत आपल्याला. हे आणि हेडलाईट असली ना, हे दोघांचा उजेड इनफ आहे कारण हे येल्लो पण होतात आणि व्हाईट पण होतात. त्याच्यानंतर मित्रांनो आपण इथं लावला आहे हा टँक पॅड. आधी वेगळा होता, आता हा रिसेंटली लावला आहे आणि खूप सुंदर असा टँक पॅड दिसतो आहे, बघू शकता. त्यानंतर अजून एक मॉडिफिकेशन आहे, हे लिव्हर्स आहेत. हे आपण मॅक्सीचे टाकलेले आहेत. हे पूर्ण ॲलॉय मटेरियलची बनलेले असतात, त्याच्यामुळे अनब्रेकेबल आहेत. हे त्याची ब्रेकिंग स्ट्रेंथ जी आहे ती खूप जास्त असते. तर हे आपण सेफ्टीसाठी आणि दिसायला पण चांगले दिसतात म्हणून टाकून घेतलेत. त्याच्यानंतर मित्रांनो हा जो क्रॅश गार्ड आहे, हा संपूर्ण क्रॅश गार्ड बघू शकता तुम्ही. हा आपण दिल्लीवरून ऑर्डर केला होता, एका इंस्टाग्रामच्या प्रोफाईलला बघून दिल्लीवरून ऑर्डर केला होता. हा मस्त भेटला आपल्याला, इथे भेटत नव्हता. पूर्ण फिटिंगसोबत कुरिअर करतात ते लोक, आपल्याकडनं ॲडव्हान्स घेतात 500-400 रुपये काहीतरी आणि मग हे पूर्ण कुरिअर करतात आपल्याला. आणि त्यानंतर हा पण त्याच्यातच आला आहे, याच्या जोडीलाच. हे सॅडल स्टे आहेत, भरपूर मजबूत आहेत, स्ट्रेंथ चांगली याची बघू शकता. ही याच्यामध्ये फिटिंग झाली आपल्या फुटरेस्टमध्ये आणि ह्याची फिटिंग जी आहे ही इथे एक फिटिंग आहे आणि एक आपली मेन जिथं गार्ड बसतो तिथे एक फिटिंग असते. सो अशा प्रकारचा सेटअप आहे. आणि टॉप रॅक पण त्याच्यामध्येच येतो इन्क्लूड. 1, 2 आणि 3 अशा वस्तू येतात आपल्याला गार्डच्या सेटअपमध्ये, टुरिंग गार्डच्या. त्यानंतर मित्रांनो येऊया आपल्या डिस्प्लेकडे, जो मेजर मॉडिफिकेशन मला वाटतो, म्हणजे मोठा मॉडिफिकेशन वाटतो. आजपर्यंत मी हा डॅझलरला कोणताही मॉडिफिकेशन बघितलेला नाही. तुम्ही डॅझलरचा ओरिजिनल डिस्प्ले बघितला तर हे नंबर्स पूर्ण व्हाईट असतात, रेड. इथे RPM रेड असतो, हा RPM जो आहे 8 पासून जो खाली तो व्हाईट असतो आणि डिस्प्ले संपूर्ण व्हाईट असतो आणि नंबर्स जे आहेत डिजिटल ते ब्लॅक असतात. सो आपण हा रिपेअर करून घेतला आहे, पूर्ण फेड झाला होता. तर त्याची लिंक पण मी तुम्हाला देईन की कुठे रिपेअर होतो तो. तर रिपेअर करून घेतला आणि तुम्ही बघू शकता ॲज इट इज एकदम न्यू, पण त्याची कलर थीम ती चेंज केलेली आहे आपण. डिस्प्ले पूर्ण ब्लॅक आणि RPM ब्लू करून घेतला आणि जे नंबर्स आहेत ते व्हाईट, म्हणजे याला ब्लॅकआउट थीम बोलतात, ती आपण करून घेतले, ब्लॅकआउट थीम. सो बघू शकता किती भारी वाटतं, अट्रॅक्टिव्ह वाटतं, नंबर्स पण छान दिसतात हे बघू शकता. त्यानंतर मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्या काय चेंजेस नाहीत. चेंजेस आहेत ती आपण ही जी ब्रेकची रिसेंटली 2 दिवसापूर्वी बदलली. आपला ब्रेकचा जो एअर आहे तो पकडत नव्हता आणि ब्रेक बरोबर नव्हता लागत. सो ही आपण बायब्रेची ओरिजिनल टाकलेली आहे, बघू शकता. थोडी कॉस्टली आहे पण ही सुटेबल आहे या गाडीसाठी आणि ब्रेकिंगसाठी एकदम मजबूत आहे. त्याच्यानंतर हा जो मोबाईल होल्डर बघताय हा LGBचा मोबाईल होल्डर आहे आणि याला USB चार्जिंग पण आहे. हा एक्सटेंडेबल आहे, पाहिजे तेवढा एक्सटेंड करू शकता. आणि तुम्हाला मॅप वगैरे जर लावायचा असेल, मोबाईल हातात पकडायची गरज नाही किंवा, आणि याच्यात पूर्ण सेफ राहतो. याच्यात लॉक झाल्यानंतर मोबाईल पूर्ण फिट राहतो, काय टेन्शन नाही पडायचं वगैरे. हा जो लॉक आहे अशा प्रकारे लॉक करून घ्यायचा, तुमच्या मोबाईलच्या साईज अकॉर्डिंग हा सेट होतो.
त्याच्यानंतर हा जो मोबाईल होल्डर आहे तो फक्त होल्डर नाही तर मोबाईल चार्ज पण तुमचा होऊ शकतो. याचं वायर कनेक्शन तुम्ही बघू शकता. हा जो वायर कनेक्शन आहे तो आतमध्ये गेला आहे आणि ह्याला खाली जो बटन दिला आहे वॉटरप्रूफ बटन आहे, हा बघू शकतो ऑन ऑफचा. म्हणजे जर तुम्ही बटन ऑन केला, मोबाईल लावला, बटन ऑन केला तरच चार्जिंग चालू राहील, नाहीतर बॅटरी कन्झम्पशन नाही होणार. काही होल्डर असतात त्याला बटन नसतो, तुम्ही चावी चालू केल्यानंतर डायरेक्ट चार्जिंग तुम्ही लावा किंवा नका लावू पण ती बॅटरी कन्झम्पशन होत राहते. आणि त्याच्यानंतर एक मॉडिफिकेशन आहेत. हे जे आपली बटन आहेत स्विच, हे वॉटरप्रूफ स्विच आहेत, पूर्ण मेटलचे आहेत. आणि हा जो आपण स्विच लावला आहे तो सिंगल स्विच आहे या 65 वॅटच्या 4x4 HJG LED साठी. त्याच्यानंतर हा ड्युअल स्विच आहे. ह्याच्यामध्ये एक लो बीम लागतो येलो HJG मिनी ड्राईव्ह आणि त्याचा सेम बटन आहे, अप केल्यानंतर व्हाईट लाईट लागते. सो अशा प्रकारचा आहे. तुम्हाला उजेड मी रात्रीचा त्याचा रिझल्ट दाखवीन थोडा अंदाज झाल्यानंतर, पण बघून घ्या. पण सध्या हे मॉडिफिकेशन बघून घ्या. त्याच्यानंतर हा सेकंड स्विच जो आहे तो आहे हजार्ड लाईट. बघू शकता 4 इंडिकेटर्स. तुम्ही ऑन ऑफ केल्यानंतर त्याचा फंक्शन चेंज होतो, बघू शकता. सो असा काहीसा मॅसिव्ह लुक येतो बाईकवर बसल्यानंतर. हे गार्ड आहेत, या लेग गार्डच्या थोडीशी बाहेर आहे लाईट ही, पण तरी पण काय हरकत नाही. गाडी जरी पडली तरी लाईटच तुटेल, गार्ड बेंड होईल, पण गाडीला कुठे काय होणार नाही. त्याच्यामुळे ते थोडे आधी आतमध्ये लावले होते पण त्याचा उजेड जो आहे लाईट बरोबर पडत नव्हती. सो आपण त्याला अल्ट्रेशन करून थोडे व्यवस्थित करून घेतलेत. सो आणि मुख्य गोष्ट सांगायची म्हणजे मित्रांनो, तुम्ही एवढ्या जर लाईट सेटअप 4 लाईट आणि हेडलाईट वगैरे हे जे सेटअप ऑन करत असाल तर तुम्हाला बॅटरी ही भरपूर लोड घेईल. बॅटरीवर भरपूर काय 65 वॅटचे 2 म्हणजे 130 वॅट आणि ते 90 वॅट म्हणजे जवळपास 250 वॅटच्या पुढे उजेड जातो आपला. मेन आपली ह्याच्यामधली जी LED आहे ती 120 वॅट समथिंग काहीतरी, मला पण काय आयडिया नाही. अपर डिपर मिळून 120 वॅट आहे. तर आपण ह्याला पण डिस्प्लेला आहे थोडे असे ग्लासला क्रॅक गेले होते तर थोडी लॅमिनेट करून ब्लॅक थीम करून घेतले. तुम्ही ब्लॅक थीम बघू शकता वरती, थोडीशी रॅपिंग मारले ब्लॅक कलरची. सो याला थोडा प्रोटेक्शन भेटेल आणि दिसायला पण छान दिसते डिस्प्ले. मित्रांनो, तुम्ही जर एवढ्या हेवी लाईट लावत असाल, म्हणजे ह्या 2 झाल्या, ह्या खालच्या 2 झाल्या, ही 1 झाली, एवढ्या जर हेवी लाईट सेटअप असेल तुमच्या बाईकला तर तुम्हाला वायरिंग हार्नेस हा कंपल्सरी आहे. तर मी या लाईटसाठी, ह्या लाईट चालून जातील 90 वॅटच्या आहेत, या आपल्या मेन बॅटरी वायरिंगवर चालून जातील हेडलाईटच्या सेटअपमध्ये. पण यासाठी तुम्हाला जर हेवी टाकत असाल असे कोणतेही, तर अशामध्ये प्रोजेक्टर HJG प्रोजेक्टर पण येतात मोठे. तर त्यासाठी तुम्हाला शॉपवाला काय सजेस्ट नाही करत, शॉपवाला सांगतो तुम्ही लावा बिंदास. पण आपल्याला वायरिंग हार्नेस जर आपण याच्यामध्ये 2-2.5 हजार इन्व्हेस्टमेंट करतो, तर वायरिंगमध्ये 700-800 रुपये इन्व्हेस्टमेंट करण्यात काय वाईट नाही. तर तुमची बाईकची वायरिंग आहे ती सेफ राहते पूर्ण. आणि बघू शकता तुम्ही, यासाठी आपण सेपरेट याला तुम्ही बघू शकता इथे डायरेक्ट होल्डर टू होल्डर प्लग इन प्ले येतो. म्हणजे याचा जो दुसरा प्लग आहे तो त्याच्या वायरिंग हार्नेसला आहे, सेपरेट हार्नेस आहे. आणि हा जो आहे तो त्याला फक्त प्लग केला आणि टेप मारली वॉटरप्रूफिंगसाठी. त्याच्यानंतर हॉर्न बघू शकता तुम्ही, स्कोडाचे प्रेशर हॉर्न आहेत. हे मी जास्त यूज नाही करत, फक्त हायवेला मोठ्या गाड्यांना इंडिकेशन देण्यासाठी हे यूज करतो. भरपूर जोरात आवाज यायचा. सो सॉफ्ट आहेत पण जोरात आवाज आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला मी वायरिंग हार्नेस दाखवतो मी. एक सेकंड आतमध्ये गेलेला आहे तो, इथून दिसेल बहुतेक. सो इथे बघू शकता मित्रांनो, दिसत नाही इथून, पण यासाठी आपण एक वेगळा वायरिंग हार्नेस, त्याचा मी फोटो असेल तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पोस्ट करीन की कशा प्रकारचा वायरिंग हार्नेस असतो. सो तो तुम्ही टाकून घेऊ शकता, म्हणजे तुमच्या मेन वायरिंगला काय इजा होणार नाही. अशा प्रकारे तुम्ही सेफ्टीची काळजी घेऊन मॉडिफिकेशन्स करू शकता. आणि हे मॉडिफिकेशन्स टुरिंगसाठी गरजेचे आहेत. जर तुम्ही लॉंग ड्राईव्ह मारत असाल आणि तुमच्याकडे लाईट सोर्सेस कमी असतील तर तुम्ही नाईटला ड्राईव्ह शक्यतो कमी करा. कारण या एका लाईटवर आपल्याला लोकलच्या रस्त्यांवर ठीकठाक उजेड पडतो, पण हायवेला काहीच दिसत नाही एवढी पॉवरफुल लाईट असून. याच्यामध्ये नाईट आयचा बल्ब आहे, तुम्ही बघू शकता 3 वे नाईट आयचा बल्ब आहे, हा बघू शकता. त्यानंतर मित्रांनो, मी भरपूर ठिकाणी शोधली, इंजिन प्लेट मला लावायची होती गाडीला. तर ऑफ रोडिंग जर कुठे असेल आपली, म्हणजे पावसाळी वगैरे आपण राईड करतो, तर ऑफ रोडिंगमध्ये आपल्याला
इंजिनला काय इजा होऊ नये, कारण एकदा माझ्या इंजिनला खाली एक दगड लागला होता. नशिबाने त्याला काय हार्मिंग नाही झाली, काय तुटलं नाही. पण तेव्हा जर तुटला असता तर पूर्ण आपल्याला खालचा जो काऊल आहे ही बॉडी पूर्ण चेंज करावी लागली असती. आणि याची जी कॉस्टिंग आहे ती सगळ्यात जास्त असते इंजिनची. सो ही आपण लोकल वेल्डरकडून बनवून घेतली आहे. भरपूर ठिकाणी ऑनलाईन पण बघितली, नाही भेटत. मग ही मी फॅब्रिकेशनवाल्याकडनं बनवून घेतली आहे. याला खालून तुम्ही बघू शकता ही जी इंजिन प्लेट आहे, एक सेकंड, इंजिन प्लेट आहे त्याचे दोन नट आहेत, ते मेजरमेंट घेऊन इथं बसवण्यात आले. तर आपला फुटरेस्ट आहे, फुटरेस्टची जी फिटिंग आहे त्याच्या नटला इथे एक नट आणि इथे एक नट, आणि हा खाली जो होल मारला आहे तो इंजिन ऑइल चेंज करण्यासाठी मारला आहे. आणि हे छोटे छोटे होल दिसतात हे वॉटर ड्रेनेजसाठी, म्हणजे पाणी जर याच्यात साठला, चिखल साठला तर या होलातून पूर्ण खाली येऊ शकतो. अशा प्रकारचा सेटअप केला आहे. आणि इथे बघू शकता खाली चेसिसला आपल्या दोन चेसिसचा जो बोल्ट आहे त्याच्यामध्ये माउंटिंग केलं आहे. म्हणजे ही जी वेल्डिंग आहे ही ह्या प्लेटवर तुम्ही गाडी अख्खी उभी करू शकता, तरी पण गाडीला काय टेन्शन नाही. बघा कट टू कट बनवली एकदम, कुठे इंजिनला कुठे खाली काही इजा नाही होणार. अशा प्रकारची प्लेट बनवून घेतली. मी रेडीमेड बघत होतो पण रेडीमेड मला कुठंच नाही भेटली. सो आपला स्वतःचं डोकं लावून कशी तरी वेल्डिंगवाल्याला सांगून ती प्लेट आपण बनवून घेतली, हे बघू शकता. आणि हा होल जो दिसतोय तो तुम्हाला सांगितला मी, इंजिन ऑइल ड्रेनेजसाठी होल आहे तो, बघू शकता. गाडी पूर्णपणे खालून सेफ राहते याच्याने. अशा प्रकारचे मॉडिफिकेशन्स आपण गाडीमध्ये केलेले आहेत. आणि ही काही आपली टुरिंग मॉडिफिकेशन बाईक आहे. सो आपण आता कुठे टूरला जायचं असेल बिंदास गाडी घेऊन जाऊ शकतो. मागून पण बघू शकता एकदम मॅसिव्ह लुक वाटतोय. इथे तुमचा सॅडल स्टेची जर बॅग आली, इथे बॅग आली तर तुम्हाला टायरमध्ये बॅग वगैरे जाण्याची काही भीती नाही, चान्सेस नाहीत. याला आपण अजून जर तुम्हाला सेफ्टी पाहिजे तर लोखंडी जी जाळी येते ती टेम्पररी या साईडची कट करून याला तुम्ही बांधू शकता आणि त्याच्यावरती बॅग लावू शकता. म्हणजे सेफ्टी जर पाहिजे असेल इथून आतमध्ये काय जाऊ नये बॅग वगैरे, यासाठी अजून आपण भरपूर मॉडिफिकेशन करू शकतो. मी टेम्पररी सध्या हेच करून ठेवलं आहे. लवकरच आपली तुम्हाला सांगायला आनंद होतो आहे की लवकरच आपली इंटरनॅशनल राईड होईल. इंटरनॅशनल इन द सेन्स जवळच्याच एका बाजूच्याच देशामध्ये. तुम्ही गेस करू शकता कुठे आपण जाणार आहोत. एक पुढच्या 5-6 महिन्यात आपण लवकरच प्लॅन करूया ती राईड. आपली बाईक आता फिट अँड फाईन आहे, काय टेन्शन नाही गाडीला. बरेच असे मॉडिफिकेशन केलेत आणि आता इनफ आहे. याला नवीन काय लावायची मला गरज वाटत नाही. फक्त आपण बॅटरी जी आहे ती एकदा चेंज करून घेऊ, गाडी सर्व्हिसिंग करू आणि मग त्या राईडचे प्रिपरेशन करून राईड चालू करू. सो राईड चालू करण्यापूर्वी तुम्हाला इन्फॉर्म करीनच. सो बघून घ्या बाईक कशी वाटते ती. आणि कोणी सांगू शकेल का ही 14 वर्ष जुनी बाईक वाटते का कुठल्या अँगलनी. सो मित्रांनो तुम्हाला मी थोडा अंदाज दिल्यानंतर नाईटचे पण शॉट दाखवीन लाईटचे. तर लाईटचा रिझल्ट कसा आहे तो पण दाखवीन. सो पुढे व्हिडिओमध्ये बघून घ्या कसा दिसतो नाईटचा गेटअप. सो मित्रांनो तुम्हाला बाईकचा लाईटचा उजेड दाखवण्यासाठी मी खास या अंधाराच्या रोडवर आलो आहे. समोर बघू शकता लाईट, स्ट्रीट लाईट आहे पण ती पुढे आहे. सो इथून मी दाखवतो डिस्प्लेचा पण तुम्हाला अंदाज येईल प्रॉपर डिस्प्ले कसा आहे. नाईटला व्हिजिबिलिटी याची अशी असते डिस्प्लेची. आणि मारूया गाडीला सेल्फ. बॅटरी थोडी लो आहे कारण मी पूर्ण लाईट ऑन केले होते आता. तो आता मित्रांनो बघू शकता पुढे पूर्ण कालोख आहे. सो आपला ही आहे आपली लो बीम नाईट आयची मेन हेडलाईट जी आहे. बघू शकता सर्व बंद आहेत, फक्त हेडलाईट ऑन आहे. नाईट आयची लो बीम आहे. त्याच्यानंतर हा आहे आपला हाय बीम म्हणजे पासिंग लाईट. बघू शकता उजेड जवळपास 100 ते 150 मीटरवर जातो आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही मागच्या टेल लॅम्पचा पण लाईट बघू शकता, LED आहे. बघू शकता टेल लॅम्प पण व्हिजिबिलिटी खूप छान आहे आणि ब्रेकिंगला पण अजून पॉवरफुल होते. आणि ही जी नंबर प्लेटची आहे ती पण आपण LED लावली आहे म्हणून थोडी ब्राईट दिसते. लोकल रोडवर मी हा एकच हेडलाईट वापरतो, बाकीचे काय मला युजफुल नाहीत कारण तेवढं आता इनफ आहे उजेड. ह्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो
जे आपले मिनी ड्राईव्ह आहेत, मिनी ड्राईव्हचा हा लो बीम आहे येल्लोमध्ये. सो तुम्ही बघू शकता हा लो बीम लावला आहे आणि येल्लो कलरची अशी काहीतरी दिसतात. उजेड खूप छान आहे. येल्लो आणि व्हाईट दोघांमध्ये एकामध्येच दिल्या म्हणून खूप छान वाटतं. फॉग लाईट ॲक्च्युली खूप युजफुल आहेत ह्या. आणि ह्याचाच हाय बीम आपण बघूया. इथून ऑपरेटिंग याची इथून ऑपरेटिंग आहे ऑफ. हा ऑन येल्लो ऑफ आणि एकाच बटनावर हाय बीम पण ऑन होतो. आता मी हा हेडलाईट आहे तो ऑफ केला आहे. फक्त तुम्ही प्रोजेक्टर मिनी ड्राईव्हचा उजेड बघू शकता किती आहे. हा बघू शकता हेडलाईट ऑफ आहे, टेल लाईट ऑफ आहे बघा. आता सर्व ऑफ करूया. आणि हे आपले हजार्ड आहेत आणि हे जे बटन आहेत ते इल्युमिनेटेड आहेत, म्हणजे याच्यामध्ये पण तुम्हाला बटनमध्ये LED भेटते बघू शकता. आणि हजार्ड लाईट ऑन ऑफ केल्यानंतर त्याचा पॅटर्न चेंज होतो बघू शकता. हजार्डची पण क्वालिटी बघा खूप ब्राईट आहे विथ लाईट बघा. विजिबिलिटी खूप छान आहे LED असल्यामुळे, खूप लांबून चमकतात. सर्व स्विच मी एका टायमाला ऑन नाही करत कारण बॅटरीवर लोड येतो. सो आपण हजार्ड ऑफ करूया. आणि ही जे 65 वॅटवाले बीम आहेत ते लावूया 4x4 HJG. हा तुम्ही बघू शकता. आता उजेड आता याचा उजेड बघा धमाका आहे पूर्ण रोड बघा. हा इथं पण इल्युमिनेटेड बटन आहे, त्यातमध्ये LED आहे. हा बघा ऑफ ऑन. हा फ्लॅशर मोड आहे आणि हा सिंगल फ्लॅशर मोड आहे. हा ड्युअल मोड आहे. आणि आपण आता मेन LED ऑफ करतो आहे. हा बघा मेन LED ऑफ केला. उजेड बघा समोर पूर्ण ऑफ. त्याच्यानंतर पुन्हा एकदा मेन LED ऑन. अशा प्रकारचा काहीतरी सेटअप आहे. सो मित्रांनो हा होता आपल्या गाडीचा फायनल लुक. तुम्ही बघितला असेल उजेड कसं आहे बाईकला. ओव्हरऑल ही होती आपल्या बाईकची मॉडिफिकेशन व्हिडिओ.